हाय गाईज वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आय नो मी खूप दिवसानंतर या चॅनलवरती व्हिडिओ टाकते, त्यासाठी खूप खूप सॉरी. पण येस, आय एम बॅक आणि आता मी या चॅनलवरती पण कॉन्टेंट टाकणार आहे. सो आजचा व्हिडिओ जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटलने सांगू शकता, आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझे 5 रोजच्या वापरातल्या लिपस्टिक्स, माय 5 एव्हरीडे लिपस्टिक्स. सो याच्यामध्ये लिप ग्लॉसेस आहेत, लिक्विड लिपस्टिक्स आहेत, बुलेट लिपस्टिक्स आहेत. सो डिफरंट डिफरंट काइंड्स ऑफ लिपस्टिक्स आहेत. शेड्स मी असं नाही सांगू शकत की मी खूप वर्सटाईल शेड यूज करते एव्हरीडे बेसिसवरती. एकच मोनोटोनचं काइंड ऑफ लुक लाईक कलर असतो माझा, पण डेफिनेटली सेम तर नसतो. सो जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मला कुठल्या 5 अशा लिपस्टिक्स आहेत जे मी एव्हरीडे रोजच्या रोज यूज करते आणि याच मी यूज करते, ह्याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. सो या, विदाउट एनी फर्दर अडू व्हिडिओला सुरुवात करूया. स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की सगळे प्राइस डिटेल्स, सगळी नावं प्रोडक्ट्सची तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिसतील. सो डोंट फेल की टू चेक द डिस्क्रिप्शन बॉक्स. कधी पण कुठल्याही व्हिडिओत, माझ्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे प्रोडक्टची नावं आणि सगळ्या प्रोडक्टचे डिटेल्स नेहमी लिहिते आणि स्क्रीनवरती पण मेन्शन करायचा मोस्टली ट्राय करते. पहिले आपण स्टार्ट करूया एका लिक्विड लिपस्टिकला, आणि अशा एका लिक्विड लिपस्टिकला जी मी हाईपमुळे खरेदी केली होती, पण ती मला प्रचंड आवडली. मी बोलतेय लॉरियलचं जे वर्थ इट रेझिस्टंट लिक्विड लिपस्टिक आहे, मॅट रेझिस्टंट लिक्विड लिपस्टिक, इफ आय एम नॉट रॉंग. तुम्ही बघू शकता मी इतकं यूज केलं की याच्यावरचं नाव पूर्णपणे केलेलं आहे. शेड आहे 601 विच इज वर्थ इट. जर तुम्ही मीडियम किंवा डार्क स्किन टोनचे असाल तर तुम्ही वर्थ इट मीडियम पर्चेस करू शकता, जी तुम्हाला सूट करेल. मी सांगायला गेले की ही कशी आहे, तर ही थोडी ड्राइंग डेफिनेटली आहे. लिक्विड लिपस्टिकची ही एकच गोष्ट असते की लिक्विड लिपस्टिक खूप ड्राइंग असतात. पण जर मी त्याला माझ्या म्हणजे किंवा इतर मार्केटमधल्या लिक्विड लिपस्टिकशी कंपेअर केलं, तर तेवढी ड्राइंग ही मला नाही वाटत. म्हणूनच ही मला खूप जास्त आवडते. मी खाताना लिपस्टिक काढून टाकते आणि मग खाल्ल्यानंतर परत लावते. त्यामुळे मला अशी बिलकुल गरज नाही वाटत की एका लिपस्टिकने माझं खाण्यानंतरही ती स्टे केली पाहिजे, अशी नीड मला कधीच नाही वाटली. सो लिक्विड लिपस्टिक मी याच्यासाठी डेफिनेटली, माझा कुठलाही लिपस्टिक घ्यायचा हा अजेंडा नसतो की ती लिपस्टिक माझ्या ओठांवरती राहिली पाहिजे आफ्टर इवन ईटिंग, बिकॉज मी ते काम करतच नाही. कारण मला माहिती आहे की इंटेन्शनली अनइंटेन्शनली आपण आपली लिपस्टिक खातो जेव्हा आपण जेवतो तेव्हा. त्यामुळे जेवताना मी तर सगळ्यांना रेकमेंड करेन की तुम्ही लिपस्टिक काढा आणि नंतर ती रिअप्लाय करा. दॅट वुड बी रिली रिली गुड. नाउ टॉकिंग अबाउट दिस इज व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. इट स्टेज. ही लिपस्टिक तुमच्या लिप्सवरती मस्तपैकी 9 ते 10 तास राहील. मला सांगते की मी जेवताना ही लिपस्टिक काढून टाकते. पण मी एकदा ही जेवताना ठेवलेली, तर ही जेवल्यानंतरही नाही जात लिप्सवरती. आय नो की आपण लिपस्टिक खाऊन टाकतो, ती तर जातेच आपल्या पोटामध्ये. पण तरीही लिप्सवरती पण तेवढीच मला ही लिपस्टिक दिसली आफ्टर ईटिंग, व्हिच इज अ प्लस पॉइंट. पण हा माझ्या कधीसाठी कधीच एडवांटेज नसू शकतो. पण जर तुमच्यासाठी असेल तर येस, इट डज हॅव दॅट पॉइंट टू. आणि मला ही प्रचंड आवडते शेड. वर्थ इट. एकदम माझ्या टाईपची शेड आहे, जशी मला एव्हरीडे वेअरमध्ये वेअर करायला आवडतात, अशा लिपस्टिकची शेड आहे ही. मी तुम्हाला हँड स्वॉच पण दाखवणार आहे. 1 मिनिट. सो तुम्ही बघू शकता, ही आहे वर्थ इट. प्रचंड आवडली ही शेड. मला तर वाटतं असे मस्त ब्लश न्यूड असतो ना कलर, ब्लश न्यूड पिंक असा कलर आहे. मला असेच कलर वेअर करायला आवडतात आणि आय ॲब्सोल्युटली लव्ह द शेड. ही तुमच्या लिप्सवरती आरामात 9 ते 10 तास राहते आणि हे एक्झॅजरेशन वाटू शकतं, पण हे एक्झॅजरेशन नाही आहे. म्हणजे माझ्या तरी पर्सनली लिप्सवरती ही राहिलेली आहे. ठीक आहे, आपण 9 ते 10 तास नको म्हणूया, आपण म्हणूया 8 ते 9 तास. पण डेफिनेटली राहते तर ती आहेच. सो आय लिटरली, मला ही माझी खूप फेवरेट लिपस्टिक आहे आणि जेव्हापासून मी ही पर्चेस केली, आय थिंक ही माझी सेकंड ट्यूब आहे, जी पण आता ऑलमोस्ट संपली आहे. तुम्ही याची हालत बघू शकता. एकच गोष्ट आहे की थोडीशी ड्राइंग आहे. हा पार्ट मी थोडासा वगळते. मला नाही आवडत लिपस्टिक्स ड्राय होतात. पण ही लिपस्टिकच इतकी ब्युटिफुल आहे की लिटल बिट ड्राइंग आहे. सो मी याच्या आतमध्ये म्हणजे हे लावायच्या आधी लिप बाल्म लावते आणि मग त्याच्यावरती ही लिपस्टिक लावते. सो ड्रायनेस
खूप जास्त प्रमाणात कमी होतो. सो हे तुम्ही एक करू शकता. कारण ही शेड बघितल्यानंतर आणि याची स्टेइंग पॉवर बघितल्यानंतर आय वाज लाइक मला काहीतरी करायला पाहिजे या ड्रायनेसचं बिकॉज हे सोडलं तर मला पूर्ण लिपस्टिक फारच जास्त आवडली आहे. सो मी विचार केला की मी लिप बाल्म लावून बघते आणि लिप बाल्म लावून बघितल्यावर खूप अंतराने ड्रायनेस कमी झाला होता. सो या तुम्ही पण हे करू शकता. सो ही आहे माझी फर्स्ट लिपस्टिक. आपण दुसरी लिपस्टिक तीच घेऊया जी मी म्हणजे आता लिप्सवरती अप्लाय केलेली आहे. ती आहे ही स्टेज 99 यम्मी लिप ग्लॉस बाल्म आणि हे काही असं दिसतं. हे आता रिसेंटली लॉन्च केलं आहे स्टेज 99ने. तुम्ही बघू शकता किती जास्त ग्लॉसी बाल्म आहे हा आणि हा कलर आहे 04 स्ट्रॉबेरी जेली आणि हा मला प्रचंड आवडतो. हा माझ्या ओठांना असा नॅचरल चा इफेक्ट देतो, जे की मला खूप जास्त आवडतं. म्हणूनच ही लिपस्टिक मी एव्हरीडेसाठी मोस्टली यूज करते आणि हा एक लिप बाल्म पण म्हणू शकतो तुम्ही. त्यामध्ये तेवढं मॉइश्चरायझेशन, तेवढं हायड्रेशन सगळंच प्रोव्हाईड होतं आणि प्लस कलर प्रचंड गोड आहे. त्यामुळे मला हा लावायला खूप जास्त आवडतो आणि तुम्ही बघूच शकता की किती जास्त ग्लॉसी आहे ही लिप बाल्म, ही लिप ग्लॉस आणि लिप ग्लॉस तर कामच आहे ग्लॉसी असणं, पण ही तेवढ्यात मॉइश्चरायझिंग पण आहे आणि ऑफकोर्स लिप ग्लॉस आहे तर स्टेइंग पॉवरबद्दल मी बोलणार नाही. तुम्ही काही नुसतं पाणी जरी प्यालं तरी थोडीशी निघून जाते, विच इज समथिंग लिप ग्लॉस डज राईट. लिप ग्लॉस इज अ व्हेरी थिन लेयर ऑन युअर लिप्स, त्यामुळे ते जास्त टिकत नाही. पण डेफिनेटली हे जे आहे ते स्टेन सोडतं. सो जरी तुम्ही जर पाणी प्यालत ना, तर हा जो वरचा ग्लॉस आहे तो निघून जाईल. पण तो जो कलर आहे ना, तो थोडासा स्टेन बनून तुमच्या लिप्सवरती राहतो. हे एक प्लस पॉइंट आहे एका लिप ग्लॉससाठी. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली चेकआउट करू शकता ही लिप ग्लॉस बाल्म. मला खूपच जास्त आवडली. याच्यामध्ये मी अजून 2 शेड पर्चेस केल्यात, लश बेरी आणि कॅरमेल समथिंग. ज्याचा रिव्ह्यू व्हिडिओ मी माझ्या मेन चॅनलवरती हल्लीच 2-3 दिवसात अपलोड करणार आहे. आय थिंक हा वीक किंवा नेक्स्ट वीक डेफिनेटली अपलोड करणार आहे. तर तुम्ही त्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर डेफिनेटली जा आणि बघा तो. त्याच्यामध्ये मी असेच व्हिडिओज अपलोड करते, पण इंग्लिश आणि हिंदी या भाषांमध्ये आणि हा कंप्लीटली मराठी भाषेचा चॅनल मी तयार केला बिकॉज मराठी माझी मातृभाषा आहे आणि मला बोलण्यात एकदम फ्लुएन्सी आहे मराठीमध्ये. त्यामुळे मला असं वाटलं, की मी मराठीमध्ये चॅनल काढावा आणि मराठीत बोलून व्हिडिओज करावे, कारण खूप कम्फर्टेबल फील होतं. सो येऊया या लिपस्टिककडे परत. ही तर फीलच होत नाही बिकॉज इट्स सो डॅम कम्फर्टेबल. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली, की हा लिप ग्लॉस किती जास्त मॉइश्चरायझिंग आहे, की आम्हाला लिप बाल्मचा इफेक्ट देतो. सो आय थिंक इट्स अ 2 इन 1 थिंग. 2 कामं एका लिपस्टिकने होऊन जातात. सो डेफिनेटली रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड. आणि जर तुम्हाला बाय करायची असेल, तर तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता. आता तिसरी जी लिपस्टिक आहे, ती मी आत्ताच 2 वीक्स पूर्वी पर्चेस केली आहे. तो मी न्यूली पर्चेस म्हणू शकते या शेडला. ही आहे फ्रॉम स्विस ब्युटी आणि स्विस ब्युटीचं जे नॉन ट्रान्सफर वॉटरप्रूफ लिपस्टिकचं रेंज आहे, त्यातली ही मी लिपस्टिक पर्चेस केली आहे आणि ही जी आहे ती आहे शेड 428 रेझिएट. मी अगेन नावं-बिवं सगळं मेन्शन करीन. रेझिएट या शेडचं नाव आहे आणि ही इतकी कमाल शेड आहे. गाईज हा आहे स्वॉच त्या स्टेजच्या जेली लिप ग्लॉस बाल्मचा. मी तुम्हाला ही शेड पण माझ्या हातावरती स्वॉच करून दाखवते. पिंक न्यूड अशाच टोनमध्ये आहे, पण थोडीशी डार्क आहे, जसं की तुम्ही बघू शकता. डार्क आहे. मी ज्या एवढं म्हणजे खूप लाईट लिपस्टिक्स यूज करते एव्हरीडे बेसिससाठी. पण ही तशी थोडी डार्क आहे. तुम्ही बघू शकता ही माझ्या ओठावरती किती जास्त गोड दिसते, किती जास्त छान दिसते. हेच वन ऑफ द पॉइंट्स होते टू बाय दिस बिकॉज ही खूपच असं सुंदर दिसत होती माझ्या ओठांवरती आणि माझ्यावरती आणि माझं फेस असं एकदम खुलून येतं या शेडनी. सो मला ही शेड प्रचंड आवडली. आणि मी ही ऑफलाईन पर्चेस केली, त्यामुळे मला ती स्वॉच करता आली, त्याचं सगळं बघता आलं की ती कशी आहे. ते म्हणतात की ही एक नॉन ट्रान्सफर लिपस्टिक आहे. ही ट्रान्सफर होत नाही. लेट्स जस्ट से 95% नाही होत. ऑफकोर्स खाल्ल्यानंतर थोडंसं तुमच्या लिप्सवरनं ती हलते, पण असते लिप्समध्ये, असं नाही की पूर्ण निघून जाते. तुम्हाला स्टेइंग पॉवरबद्दल सांगायला गेले तर स्टेइंग पॉवर याची आहे मस्त 6 ते 8 तास, लाइक 6 ते 7 तास.
जी की एक नाईस स्टेइंग पॉवर आहे एका लिपस्टिकसाठी. मी खातानाही नाही वापरत, पण तुमच्यासाठी टेस्ट करताना कधीतरी मला पहिल्यांदा तरी ही लावून खावं लागतं. सो दॅट मला माहिती असलं पाहिजे की ही राहते की नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, ऑफकोर्स शेड लाईट होतो, पण पूर्णपणे निघून जात नाही. आणि ही खूप जास्त कम्फर्टेबल आहे तुमच्या लिप्सवर. एकदम क्रीमी फॉर्म्युला आहे या लिपस्टिकचा. मला प्रचंड जास्त आवडतात जे क्रीमी लिपस्टिक्स असतात ती. आणि बुलेट लिपस्टिकमध्ये क्रीमी फॉर्म्युला इज लाइक अ प्लस पॉइंट. आय ॲब्सोल्युटली लव्हड इट. पॅकेजिंग इज व्हेरी ट्रॅव्हल फ्रेंडली. माझ्याकडनं पहिल्या दिवशी खाली पडली होती लिपस्टिक. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की एकदा पडली, आपण लिपस्टिक सारख्या-सारख्या तर पाडत नाही. एकदा दोनदा चुकून-माकूनच पडते. तर एकदा पडली तरी ही लिपस्टिक बुलेट तशीच्या तशी होती. सो मी म्हणू शकते ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. त्यानंतर शेड खूप जास्त प्रिटी आहे, खूप जास्त कम्फर्टेबल आहे आणि खूप जास्त चांगली राहते लिप्सवरती आणि काय बोलू अजून मी, खूप जास्त चांगला फॉर्म्युला आहे. सगळे ॲडव्हांटेजेसच आहेत. त्यामुळे डेफिनिटली इफ यू वॉन्ट तुम्ही जरूर हे जाऊन खरेदी करू शकता. जी चौथी लिपस्टिक आहे ती मी 6 महिन्यापूर्वी पर्चेस केलेली आहे आणि ही संपतच नाही एकतर, मला असं वाटतं. ही सेम ट्यूब आहे मी यूज करते. मी एव्हरीडे यूज करते मोस्टली. तरी ही संपत नाही. आता ही संपायला आलेली आहे. लेट मी टेल यू. बघा तुम्ही बघू शकता की ही संपायला आलेली आहे आणि याची हालत बघा तुम्ही, मी किती जास्त यूज केली आहे हिला. तरीही थोडंसं प्रॉडक्ट आतमध्ये आहेच, असं होतं की संपतच नाहीये. म्हणजे काय सीन आहे मला माहीत नाही, पण 6 महिन्यापासून मी लिपस्टिक यूज करतेय आणि रोजच्या रोज यूज करतेय. मोस्टली ग्लॉसेसच्या पाठी लागली आहे मी यावर्षी 2020 2025 मध्ये मी ग्लॉसेसच्या पाठी लागले. मी मोस्टली ग्लॉसेसच यूज करते. जसं की तुम्ही बघू शकता ग्लॉस पर्चेस केला, ग्लॉस पर्चेस केला. सो मी ग्लॉसेसच्या मागे लागले. त्यामुळे ग्लॉसेसच मोस्टली माझ्याकडनं यूज होतात. अशाच काही 1-2 लिपस्टिक्स असतात ज्या मी यूज करते. बाकी तर मी ग्लॉसेसच यूज करते. सो आय डोंट नो की ही एवढी कशी चालते आहे. मी तुम्हाला याचे स्वॉट्स दाखवते. शेड आहे ना, ही जी शेड आहे ती आहे ही. आणि तुम्ही म्हणाल की लिपस्टिक आहे, पण मी म्हणेन लिप ग्लॉस आहे बिकॉज याचा शाईन इज ऑन लेव्हल 1. म्हणजे इतकी शाईनवाली लिपस्टिक आहे की मी याला लिप ग्लॉस जाहीर करून टाकलेलं आहे आणि ही इतकी जास्त लिप्सवरती राहते. मस्तपैकी तुमच्या लिप्सवरती 8 ते 9 तास ही राहणार. खाल्ल्यानंतर लिप ग्लॉसप्रमाणे ह्याचा वरचा शाईन उडतो, पण लिप्सचा कलर तुमच्या लिप्सवरती थोडासा राहतो. व्हायनल इंकमध्ये शेड्स पण खूप जास्त चांगले आहेत आणि तुम्ही बघितलं तर माझी शेड टोन थोडी सिमिलर आहे, पण थोडे डार्क असे आहे थोडी. ही जर तुम्ही आता व्हायनल इंक बघायला गेलात ना, थोडीशी डिफरंट आहे इन अ व्हेरी पिंक टोन. इट्स मोस्टली ऑन अ व्हेरी डार्क साइड ट्रिकर अंडरटोन आहे. मला प्रचंड आवडते ही शेड. म्हणजे मी एव्हरीडे लावून गेले, की सगळे मला विचारत असतात, की मी काय लावलंय माझ्या ओठांवरती. अं, जेव्हा मी स्टेजचा लिप ग्लॉस वापरते तेव्हाही विचारतात. जेव्हा मी स्विस ब्युटीची वापरते तेव्हाही विचारतात. त्यामुळे अशाच अशाच लिपस्टिक्स आहेत माझ्याकडे. मी एव्हरीडे लावते जेव्हा मला कॉम्प्लिमेंट मिळतात आणि मला असं वाटतं, की ह्या माझ्यावर खूप सूट होत आहेत. मग मी त्या एव्हरीडे लिपस्टिकच्या माझ्या स्टॅशमध्ये इन्क्लूड करते. सो दिस इज वन ऑफ देम आणि ही लिपस्टिक मला प्रचंड जास्त आवडते. म्हणजे ही लिपस्टिक अशी आहे, की मला असं वाटतं, की लिप ग्लॉस ने लिपस्टिकची चादर ओढली आहे. इट्स अ लिप ग्लॉस. पण हे लिपस्टिकचं व्हर्जन दाखवलं जातं. पण तुमचे काय थॉट्स आहेत मला सांगा आपलं कॉमेंट सेक्शनमध्ये. मला ती खूप जास्त आवडली. व्हेरी गुड. मला खूप जास्त आवडली ही. सो डेफिनिटली. थोडी एक्सपेन्सिव्ह साइडला आहे. तुम्ही म्हणू शकता. अ, म्हणजे थोडी 500च्या वर आहे ही लिपस्टिक. पण मला प्रचंड जास्त आवडली. अगेन Maybellineसारख्या ब्रँडकडनं आहे त्यामुळे एवढं तर असणारच. पण आय लव्हड इट. बाय द वे ही शेड आहे 160 Sultry आणि याच्यातल्या अशा खूप साऱ्या शेड्स आहेत ज्या खूप पॉप्युलर झालेल्या आहेत, खूप व्हायरल झालेल्या आहेत. दिस शेड इज वन ऑफ देम. पण मी खूप जास्त अजून ऐकल्यात शेड्स आणि मी अजून खूप जास्त शेड्स पर्चेस करणार आहे. पण मी वाट बघते की ही संपेल मग मी घेईन. पण ही संपायचं नावच घेत नाहीये. पण आता ही संपायला आली आहे. त्यामुळे जेव्हा संपेल, तर मी दुसरी शेड घेईन आणि तुमच्यासोबत जरूर शेअर करीन मी त्या शेडबद्दल सुद्धा. सो हवी असेल तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. जी माझी लास्ट लिपस्टिक आहे, ती रिसेंट पर्चेस आहे 1 वीक पूर्वीचं. मी माझ्या मेन चॅनलवरती या लिपस्टिक्सचा
हॉल हे केला होता. 2 वीक्स आय थिंक जेव्हा मी ही पर्चेस केली तेव्हाच मी ही केली बिकॉज या दोन्ही सेम ब्रँडच्या आहेत आणि यांचं मी हॉल माझ्या मेन चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलाय. जर तुम्ही नसेल बघितला तर मी त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करीन. तुम्ही जाऊन बघू शकता आणि मी डायरेक्ट लिंक्स प्रोव्हाईड करते. म्हणजे असं नाही की ते तुमच्या Chromeवर जाईल, डायरेक्टली तुमच्या ॲपमध्ये ते व्हिडिओ सुरू होतील. सो डेफिनेटली चेक इट आउट. आणि मी ज्या लिपस्टिकबद्दल बोलती आहे ती आहे ही स्टेज 99 लव्ह ट्रायंगल 3 इन 1 लिपस्टिक. हे म्हणतात की ही 12 तास तुमच्या लिप्सवरती राहते. नाऊ या लिपस्टिकची विशेषतः ही आहे की ही 3 इन 1 आहे. म्हणजे तुम्हाला या लिपस्टिकमध्ये 2 शेड्स मिळतात. मी तुम्हाला दाखवते. एका साइडला एक शेड मिळते आणि दुसऱ्या साइडला दुसरी शेड मिळते. सो या लिपस्टिकने तुम्ही 3 शेड्स प्रॅक्टिकली क्रिएट करू शकता. एक तर एका साइडने यूज करायची, दुसऱ्या साइडने यूज करायची आणि तिसरी या दोन्ही मिक्स करून एक तिसरी शेड निर्माण होते, जी पण खूप जास्त क्यूट आहे. आणि ह्याच्या आधी जेव्हा ही लॉन्च झालेली आय थिंक अ इयर अगो, मी झिरो टू स्कारलेट विस्पर या लिपस्टिकची शेड पर्चेस केली होती. खूप जास्त प्रचंड जास्त आवडली होती मला आणि मी खूप यूज करून लगेच संपवलेली. तर मी यावेळेस जेव्हा या सेल म्हणजे मी जो सेल हॉल तुमच्याबरोबर शेअर केलाय माझ्या मेन चॅनलवरती, तेव्हा स्टेजच्या वेबसाईटवरती बोगो सेल चालू होता. बोगो नाही, बाय टू गेट टू चालू होता ॲक्चुअली. तर त्या ह्याच्यामध्ये मी ही यमी लिप ग्लॉस आणि ही पर्चेस केली. तर तेव्हा मी विचार केला, की मला जेव्हा पहिली शेड प्रचंड आवडली, फॉर्म्युलेशन खूप जास्त आवडलं, तर लेट्स जस्ट ट्राय अनदर शेड फ्रॉम द सेम लिपस्टिक रेंज. तर म्हणून मी विचार केला, की मी ही लिपस्टिक परचेस करते, खरेदी करते आणि मी ही केली आणि मला ही प्रचंड आवडली. माझी जी आधीची होती स्कारलेट विस्पर त्याच्यामध्ये थोडे पिंक टोन्सचे शेड्स होते. ही जी आहे 01 ब्रिक पिंक आणि ही जी जास्त रेड टोन्समध्ये आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. ती मी इथे ती स्वॉच केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम डार्क ब्लड रेड कलर आहे. ब्लड रेड पण नाही म्हणता येणार, एकदम डार्क रेड कलर आहे. एकदम असा एकदम आयकॉनिक रेड कलर जो तुम्ही क्लासिक रेड लिप क्रिएट करू शकता त्यानी असा शेड आहे. इथे मी स्वॉच केली आहे दुसरी शेड त्याची. तुम्ही बघू शकता काफी मस्त रेड, ब्लड रेड कलर आहे हा. तुम्ही या साइडला बघू शकता. मी या दोन्ही शेड्स मिक्स करून तिसरी शेड क्रिएट केलेली आहे आणि मला असं वाटतं, की आधी मला वाटायला थोडी ऑरेंजिश रेड आहे, पण नाही. एकदम डार्क व्हर्जन क्रिएट होतं बिकॉज एक लाईट शेड, एक डार्क शेड आहे. त्या दोन्ही मिक्स झाल्या की एकदम एक कंपॅटेबल शेड बनते. तिन्ही शेड्स मला प्रचंड आवडल्या. दो मी रेड लिपस्टिक जास्त वापरत नाही ऑन अ एव्हरीडे बेसिस. पण का माहीत नाही जेव्हापासून मी ही लिपस्टिक पर्चेस केली आहे ना, तेव्हापासून मी ही लिपस्टिक खूप जास्त यूज करतेय आणि 2 वीक झाल्यात मी ही यूज करतेय. सो स्टेजच्या अशा 2 लिपस्टिक्स आहेत, ज्या मी एव्हरीडेमध्ये यूज करते. मोस्टली तर मी या 4 लिपस्टिक्स 4 दिवसांनी मी परत स्टार्ट करते. पण ते माझ्या मनावरती मोस्टली डिपेंड करतं, की मी कुठल्या दिवशी कुठली शेड यूज करणार आहे. पण मोस्टली तर या 5 शेड्समधनंच असतात. हा आहेत 5 शेड्स ज्या मी एव्हरीडेमध्ये यूज करते. ओके, लेट्स जस्ट से 7 शेड ज्या मी एव्हरीडेमध्ये यूज करते. बिकॉज एकमध्ये 3 शेड्स आहेत. सो माझ्याकडे काफी जास्त मस्त ऑप्शन्स आहेत एव्हरीडेसाठी. सो हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज डोंट फेल टू गिव्ह दिस व्हिडिओ अ बिगेस्ट पॉसिबल थम्स अप. सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला बिकॉज हा चॅनल आता ग्रो होतोय. माझ्या मेन चॅनलला जाऊन पण सबस्क्राईब करा. तोही ग्रो होतोय. पण तो माझा जरा ओल्ड चॅनल आहे आणि मला असं वाटतं, की तो आतापर्यंत ग्रो व्हायला पाहिजे होता. पण नेव्हरदलेस लेट्स होप फॉर द बेस्ट. दोन्ही चॅनल तुम्ही चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर लाईक करा हा व्हिडिओ. शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ज्यांना प्रॉब्ली तो हेल्पफुल वाटेल, एंटरटेनिंग वाटेल आणि प्लीज डोंट फेल टू सबस्क्राईब बिकॉज खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओज करायला तुमच्यासाठी. सो या डेफिनेटली यमी ग्लॉसच्या लिप ग्लॉससाठी डेफिनेटली स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब टू माय मेन चॅनल बिकॉज तिकडेच रिव्ह्यू व्हिडिओ येईल. सो या दॅट्स अबाउट इट. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. मी तुम्हाला भेटेन माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.